अशोक खरातकडे मोठमोठ्या नेत्यांची कुंडली आहे. बाबा अशोक खरात. ती कुंडली बाहेर येऊ नये म्हणून एप्स्टीनला जसं त्याची कारागृहात आत्महत्या झाली होती, आत्महत्या झाली असा बनाव करून त्याला संपवलं गेलं होतं, तसंच काहीतरी अशोक खरातच्या बाबतीत घडण्याची शक्यता अजिबातही नाकारता येत नाही मंडळी. कारण ही खरात फाईल्स एप्स्टीन फाईलसारखीच आहे, लक्षात घ्या. त्याचीच ही पुनरावृत्ती आहे. महाराष्ट्राचा छोटा एप्स्टीन. त्याचप्रमाणे अशोक खरात या बाबाजवळ भविष्य बघण्यासाठी येणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोण होते तर राजकीय नेते, उद्योजक आणि हे सगळे नेते अभिनेते यांचा समावेश होता. आणि हीच माहिती पुढे येत आहे हल्ली. या नेत्यांपैकी कुणाची पत्नी तर कुणाची बहीण ही त्याच्याकडे कधीतरी गेलेली असेलच, हे लक्षात घ्या. त्यापैकी अनेकांच्या कुटुंबियांसोबत किंवा नातेवाईकांसोबत खरातच्या कॅबिनमध्ये नेमकं काय घडलं हे काहींनी आपल्या विश्वासू माणसाला सांगितलं असेल, किंवा आपल्यासोबत खरातने काय केलं हे कुणी कालपर्यंत सांगितलंही नसेल. तर आता मात्र भीतीपोटी त्यांना सांगायची वेळ आलेली आहे, हे लक्षात घ्या. कारण आपण आपल्या कुटुंबापासून आजपर्यंत ही गोष्ट लपवून ठेवली. आपण तिथे गेलो होतो हे कुटुंबाला माहित होतं, पण नेमकं घडलं काय हे आपण सांगितलं नाही. त्याप्रमाणे आता पोलिसांजवळ 58 व्हिडिओ क्लिप्स आहेत, अशा बातम्या पसरलेल्या आहेत. त्यानंतर हे कळल्यावर प्रत्येक महिलांना असं वाटेल की कदाचित त्या 58 व्हिडिओमध्ये माझाही व्हिडिओ असू शकतो, किंवा PCR मध्ये अशोक खरात आपलं तोंड उघडून अनेकांना फसवू देखील शकतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे अनेक मोठ्या आसामींच्या बायका मुलींसोबत हा अतिप्रसंग झाला असेल तर त्यापैकी अनेक जणी हे आता आपापल्या कुटुंबात याची वाच्यता करतील, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव पुढे येऊ नये यासाठी नेत्यांकडून किंवा उद्योगपत्यांकडून आकाश पाताळ एक केलं जाऊ शकते, हे लक्षात घ्या. कारण ताकदवर लोक आहेत ते. त्यामुळे एप्स्टीनला ज्या पद्धतीने कारागृहात संपवल्या गेलं त्याच पद्धतीने अशोक खरातला वरती पाठवण्यासाठी तयारी केली जाऊ शकते, जेणेकरून त्याचं तोंड कायमचं बंद होईल आणि कधीही कुठलेही मोठमोठ्या आसामींची नावं पुढे येणार नाहीत. अर्थात हे सर्व तर्कवितर्क जरी असले मंडळी, तरी ज्या पद्धतीने राजकीय वर्तुळात घाबरगुंडी सुटलेली आहे त्यावरून ही शक्यता अजिबातही नाकारता येत नाही, लक्षात घ्या. कारण फक्त नेतेच नाही तर अनेक उच्चस्तरीय अधिकारी देखील या लंपट बाबांचे भक्त होते अशी माहिती आहे, आणि अनेक फोटोग्राफ्स पुढे आलेले आहेत. आणखी या विषयात एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. या प्रकरणाचा वापर राजकारणातील विरोधकांचा काटा काढण्यासाठी देखील होऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यांच्या हाती हे चांगलं शस्त्र लागलेलं आहे. कोण? अशोक खरात नावाचं. त्यामुळे महिलांना न्याय देण्याच्या नरेटिव्ह खाली अनेकांचे विरोधक एक दुसऱ्यांवर तुटून पडताना हल्ली दिसत आहेत. त्यांनी सुरुवात केलेली आहे, पण त्यांची तयारी आतमधून काय सुरू आहे हे आपल्याला माहित नाही. मी जी शक्यता सांगतो आहे, अशा प्रकारच्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये अशा घटना अनेकदा देशात घडलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. कुणाला संपवून आत्महत्येचा बनाव दाखवणं या लोकांसाठी फार काही कठीण नाही. म्हणतात ना, राजकारणात काहीही घडू शकतं. त्याचप्रमाणे पोलीस तपासात सामान्य कुटुंबातील व्यक्तींना किंवा महिलांना चौकशीसाठी पुढे येण्यास तयार केलं जात आहे, असं फडणवीसांनी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना एन्करेज करतो आहोत, त्यांना विश्वास देतो आहोत, असं फडणवीसांनी सांगितलं. परंतु ज्या ज्या महिला पुढे येतील त्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असणार, हे लक्षात घ्या. मोठ्या धनवान कुटुंबातील व्यक्ती पुढे येणार नाहीत चौकशीसाठी, किंवा ती नावं पुढे आली तर अनेकांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशोक खरात याच्या जीविताला धोका आहे, ही शक्यता नाकारता येत नाही. आणि सोबतच रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी अजूनपर्यंत का बोलवलं नाही हा देखील प्रश्न आहे. तर यामागे देखील हेच कारण असू शकतं, लक्षात घ्या. रुपाली चाकणकरांची जेवढी बदनामी होऊ नये त्यापेक्षा जास्त त्यांची बदनामी सोशल मीडियावरून होत आहे. एका महिलेसाठी, तिच्या अस्तित्वासाठी ही योग्य गोष्ट नाही, ही चांगली गोष्ट नाही. मी तर विनंती करतो की असे फोटोग्राफ्स यापुढे जास्त तुम्ही प्रदर्शित करू नये सोशल मीडियावरून. चांगलं नव्हे. परंतु त्या म्हणतात फक्त मलाच टार्गेट केलं जात आहे, हे देखील त्या सांगत आहे. परंतु जर का रुपाली चाकणकरांची चौकशी सुरू झाली आणि त्यांच्यावर जास्त दबाव आला तर त्या देखील अनेकांबद्दल गौप्यस्फोट करू शकतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात या दोघांकडूनही भीती निर्माण झालेली आहे. अनेक सुखवस्तू कुटुंबातील बायका मुलींची नावं पुढे येऊ नये यासाठी तयारी जोरदार पडद्याच्या मागे सुरू असेल, ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही. आणि म्हणूनच फक्त अशोक खरातच नाही तर रुपाली चाकणकर यांना सुद्धा सतर्क असण्याची गरज आहे, कारण त्यांच्याही जीविताला धोका होऊ शकतो. कारण ही केस, हा मामला हल्ली जितका सहज सोपा मंडळी दिसतो सोशल मीडियावर, हे प्रकरण सोपं नाही. त्यामुळे या प्रकरणाची मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांवर फार मोठी जबाबदारी आहे. पुन्हा आपल्या सामान्य नागरिकांचं नशीब फुटलेलं दिसतं यावरून. त्याचं कारण तुम्हाला सांगतो का मी असं म्हणतोय. कारण आता तुमची कामं करण्याऐवजी हे आमदार, खासदार, ही मंत्री संत्री, आता ही राजकीय मंडळी या हालचालीत व्यस्त राहणार आहे. जर का त्यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती असेल
या प्रकरणामध्ये फसलेला, तर ते त्यामध्ये व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे अशी सगळी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे. कोण कुणाचा डाव यावेळी साधेल, कोण कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणाच्या छातीवर निशाणा धरतील, हे अजिबातही सांगता येत नाही. आणि सोबतच अशोक खरातला जिवंत ठेवणं ही देखील जबाबदारी झालेली आहे, कारण पुढच्या विषयासाठी त्यांच्याच खांद्यावर बंदूक धरली तर पुढे सर्व काही समाप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ना बजेगा बास, ना रहेगा बास, ना बजेगी बासरी, अशी गंमत होईल मंडळी. लोक विसरतात, पुन्हा बाबा निर्माणही होतात, हे मान्य आहे. पुन्हा लोक बाबांच्या दरबारातही जातील, कारण हे निरंतर या देशात अनेकदा घडत आलेलं आहे. पण यातली महत्वाची शेवटी जाता जाता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मंडळी. अशोक खरात आणि रुपाली चाकणकर या दोघांचे जे काही त्यांचे हितसंबंध होत असतील, ज्या काही त्या ट्रस्टवर असतील, त्या म्हणाल्या की देवस्थानच्या फक्त मी ट्रस्टवर होते, परंतु ज्याप्रमाणे त्यांचे फोटोग्राफ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्या दोघांचे, अशोक खरात सोबतचे, रुपाली चाकणकरांसोबतचे जे फोटो आहे दोघांचे, हे सेपरेट फोटो जे पुढे येत आहे, त्यावरून यांचा संबंध दाट असल्याची शक्यता लोक बोलत आहेत. त्यावरून जेवढं अशोक खरातला माहिती आहे, किंबहुना तेवढंच त्याहीपेक्षा जास्त रुपाली चाकणकरांना माहीत असेल, हे लक्षात घ्या. कारण अनेक राजकीय मंडळी, राजकीय लोक, राजकीय नेते हे रुपाली चाकणकरांच्याच माध्यमातून त्या बाबाजवळ गेले, अशी ही माहिती पुढे येत आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांना अनेक उद्योगपत्यांचे, अनेक नेत्यांचे नावं माहीत असेल की ज्यांची कुटुंब, ज्यांचे परिवार त्या बाबाकडे भविष्य बघण्यासाठी यायचे. त्यामुळे भीती राजकीय नेत्यांना दोघांकडून आहे, अशोक खरातकडून देखील आहे, बाबाकडून, त्या कॅप्टनकडून, आणि भीती ही रुपाली चाकणकरांकडून देखील आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांवर टीका करण्यापूर्वी अनेकांनी विचार करायला पाहिजे. त्या सुद्धा आपला टाइम बॉम्ब फोडू शकतात, लक्षात घ्या. कुणाचंही नाव पुढे येऊ शकतं. त्यामुळे दोघांच्याही जीविताची हानी होऊ शकते, ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही. याचप्रमाणे एप्स्टीन फाईल्सचा जेव्हा पर्दाफाश एका पत्रकाराने अमेरिकेमध्ये केला होता, न्यूयॉर्कच्या, तेव्हा त्यावेळी बिल क्लिंटन असेल किंवा आपलं डोनाल्ड ट्रम्प असतील, या सारख्या हाय प्रोफाईल मंडळींना ही भीती होती आणि असे असंख्य हाय प्रोफाईल लोक त्यामध्ये गुंतलेले होते. त्यामुळेच कारागृहात, आणि नेमकी ज्यावेळी आत्महत्या ही दाखवली गेली बनाव करून एप्स्टीनची, त्यावेळीच 5 मिनिटासाठी फक्त सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. तर त्यावरून ही शंका आली की तो घातपात होता एप्स्टीनचा, आणि ही पुनरावृत्ती महाराष्ट्रातल्या छोट्या एप्स्टीनमध्ये होऊ शकते, हे लक्षात घ्या. अशोक खरातला संपवलं तर संपूर्ण बाबागिरीचा इतिहासच संपून जाईल, हे लक्षात घ्या. असो मंडळी, तुम्हाला काय वाटतं या विषयावर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.